तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये काळाराम मंदिरामध्ये धर्मध्वजाची उभारणीचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत आणि इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। 21 फुटी धर्मस्तंभावर 1145 फूट धर्मध्वजा असणार आहे। नाशिक पंचवटीतील काळाराम मंदिरावर धर्मध्वजारोहण सुरू आहे। हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत। रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सोहळा पार पडतोय। 70 फूट शिखरावर ध्वजाची उभारणी होणार आहे। काळाराम मंदिरावर पुन्हा भगवी धर्मध्वजा ही फडकणार आहे। काळाराम मंदिरात हा कार्यक्रम सुरू आहे। सूर्य, ओम, हनुमान, गरुड प्रतिमांनी सजलेली ही भगवी ध्वजा आहे। काळाराम मंदिरात धर्मध्वज प्रतिष्ठापना सुरू आहे। रामनाथ कोविंद सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत। 21 फुटी धर्मस्तंभावर 1145 फूट धर्मध्वजा ही झळकणार आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरात धर्मध्वज प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न होतोय। त्यानिमित्तानं भटके विमुक्त जमातीमधील कातारी शिकलकार समाजाला स्थान देऊन सौ आणि श्री करणसिंह रामसिंग पवार बावरी यांना जोडीनं पूजेचा मान सुद्धा देण्यात आलाय। या प्रसंगी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत। तर काळाराम मंदिरावर पुन्हा भगवी धर्मध्वजा ही फडकणार आहे। 150 वर्षांनंतर धर्मध्वज हा पुन्हा फडकणार आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वज उभारणी करण्यात येते। ही थेट दृश्य आपण पाहतोय काळाराम मंदिरातून। 21 फुटी धर्मस्तंभावर 1145 फूट धर्मध्वजा झळकणार आहे आणि त्याचा कार्यक्रम हा सुरू आहे। नाशिक पंचवटीतील काळाराम मंदिरात धर्मध्वजा प्रतिष्ठापना सोहळा हा सुरू झालाय। 70 फूट शिखरावर ध्वजाची उभारणी ही करण्यात येते आहे। 150 वर्षांनंतर धर्मध्वज पुन्हा फडकणार आहे। काळाराम मंदिरात हा कार्यक्रम सुरू आहे। काळाराम मंदिरावर पुन्हा ही ध्वजा फडकणार आहे। सूर्य, ओम, हनुमान, गरुड प्रतिमांनी सजलेली ही भगवी ध्वजा आहे। रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वज या ठिकाणी फडकणार आहे। काळाराम मंदिरात हा विशेष कार्यक्रम सुरू आहे। नाशिक पंचवटीतील काळाराम मंदिरात हा कार्यक्रम सुरू आहे। देवेंद्र फडणवीस, रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोहळा पार पडतोय। तब्बल 150 वर्षांनंतर धर्मध्वज हा पुन्हा फडकणार आहे हे या कार्यक्रमाचे विशेष। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पार पडतोय। 70 फूट शिखरावर ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे। तर काळाराम मंदिरामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। 70 फूट शिखरावर ध्वजाची उभारणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमाला विशेष उपस्थित आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पार पडतोय। नाशिक पंचवटीतील काळाराम मंदिरात धर्मध्वजा प्रतिष्ठापना सोहळा सुरू आहे। त्याची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस, रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सोहळा पार पडतोय। 150 वर्षांनंतर धर्मध्वज हा पुन्हा फडकणार आहे। काळाराम मंदिरात पुन्हा भगवी धर्मध्वजा ही फडकणार आहे। 70 फूट शिखरावर ध्वजाची उभारणी ही करण्यात आली आहे। सूर्य, ओम, हनुमान, गरुड प्रतिमांनी सजलेली ही भगवी ध्वजा आहे आणि तब्बल 150 वर्षांनंतर धर्मध्वज हा पुन्हा फडकणार आहे। त्यामुळे सर्वांनाच याचं आकर्षण आहे, कुतूहल आहे। 70 फूट शिखरावर ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर हा विशेष निर्णय घेण्यात आलाय। थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिक पंचवटीतील काळाराम मंदिरात धर्मध्वजा प्रतिष्ठापना सोहळा सुरू आहे आणि या सोहळ्याची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। या धर्मध्वजावर सूर्य, ओम, हनुमान, गरुड या प्रतिमांनी सजलेली ही भगवी ध्वजा आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वज हा उभारला जातोय। नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे। कुंभमेळ्याची सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे। त्या सर्व पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सुरू आहे। 150 वर्षांनंतर ऐतिहासिक धर्मध्वज पुन्हा फडकणार आहे।
काळाराम मंदिरातील ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरही मान्यवर नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती आहे। काळाराम मंदिरात धर्मध्वज प्रतिष्ठापना सोहळा सुरू आहे आणि याचं खास वैशिष्ट्य असं की 150 वर्षानंतर हा धर्मध्वज फडकतोय। 70 फूट शिखरावर ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे आणि या ध्वजावर सूर्य, ओम, हनुमान, गरुड या प्रतिमांनी सजलेली ही भगवी ध्वजा आहे।